सखी सावली काव्यांजली। शहाणपणा मी खूप आधी करायला हवा होता। आज माझ्या प्रीतमची जी काही अवस्था आहे त्याच्यावर जे काही संकट आलंय ते हिच्यामुळे आलंय। ही मुलगी माझ्या घरात एक क्षणही थांबणार नाही। तू चालती हो या घरातून आणि मी सगळ्यांना बजावून ठेवतेय। आज माझ्यामध्ये कोणीही यायचं नाहीये। तू काय उभी आहेस इथे? चल निघ घराबाहेर। मावशी मावशी ऐका ना मावशी मावशी पुन्हा या घरात पाऊलही टाकायचं नाहीये, समजलं? मावशी असं नका करू मावशी, प्रीतमची दूर नका करू मावशी। मावशी दारू ना प्लीज प्लीज मावशी मावशी ऐका ना। चालती हो इथून, पुन्हा तोंड नको दाखवू तुझं। मधुरा, काय केलंस हे? अगं हा कुठला न्याय आहे? आपल्या सुनेशी असं कोणी वागतं का? अक्काई विनंती का डॅड, समजा ना मधुरा मावशींना प्लीज, दारू ना मला प्रीतमला भेटायचं प्लीज। मधुरा अगं प्रसंग काय, तुझं काय चाललंय? आपल्या मुलाच्या बाबतीत एवढं घडलं आणि प्रीतमच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे त्याला जबाबदार ही मुलगी आहे। बजावून सांगितलेलं होतं मी, 7 दिवस, फक्त 7 दिवस प्रीतम पासून लांब राहा, त्याच्या समोर येऊ नको। पण नाही, माझं ऐकताय कोण? तिने माझं कधीही काही ऐकलेलं नाहीये। बघितलं त्याची काय फळं भोगावी लागतायत? माझ्या प्रीतमच्या जीवावर बेतलंय आणि त्याला जबाबदार तीच आहे। नाही, माझाही विश्वास नव्हता या सगळ्या गोष्टींवर, पण आता हे सगळं जे काही घडतंय ना त्यातनं माझी खात्री होतीये सगळ्या गोष्टींना जबाबदार ही अंजलीच आहे। मी तिला ह्या घरात घेणार नाहीये। भास मावशी, अहो काय बोलताय तुम्ही? नाही मावशी, माझी लाडू तशी नाहीये हो, खरंच तशी नाहीये। तिच्यामुळे जर काही झालं ना तर चांगलंच होईल, पण वाईट कधीच होणार नाही। मावशी प्लीज, तुम्ही तिच्याबद्दल काहीतरी गैरसमज करून घेऊन तिला असं घराबाहेर काढू नका हो। तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे। ती सून आहे या घरची, आपल्या प्रीतमची बायको आहे। तिच्याबद्दल असं काही विचार करू नका तुम्ही शांतपणे विचार करा ना। माझ्या लाडूला सुद्धा यात सहन होणार नाही मावशी, प्लीज उघडा ना दरवाजा कोणीतरी। लाडू 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 इथं मला प्रीतमला भेटायचंय, मला त्याच्याशी बोलायचं आणि मला त्याला एकट्याला नाही सोडायचं। पण काही माझं काय दोष आहे? ऐक शांत व्हा, तुझं सगळं म्हणणं पटतंय मला, पण बघ आता आहे ना मधुरा मावशी सुद्धा खूप टेन्शन मध्ये आहेत ग। प्रीतमला झालेला अपघात, त्याच्यावर झालेला परिणाम हे त्यांच्यासाठी सुद्धा खूप धक्कादायक आहे की नाही? आईचं काहीच आहे का त्यांचं? त्यांना काळजी वाटणारच ना। देव न करो उद्या तुझ्या बरोबर असं काही झालं तर माझी सुद्धा तशीच अवस्था होईल। हे सगळं संकट असं अचानक आलं ना, म्हणून त्या घाबरल्या असतील।
म्हणून अशा वागल्या तुझ्या बरोबर, बाकी काही नाही. सगळं सगळं नीट होणार आहे. तू तू काळजी करू नकोस. आपण एक काम करू, तू ना आमच्या घरी चल. इथलं सगळं वातावरण जरा शांत झालं ना की मग आपण येऊ, तेव्हा मावशींबरोबर पण बोलता येईल आपल्याला. हा चल. नाही 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 नाही, मी नाही येऊ शकत. मी या घराला सोडून कुठेही जाणार नाही आणि प्रीतमला सोडून कुठे जाणार नाही. लाडू ऐक माझं, ऐक आता नाही. काही त्याला माझी गरज आहे. नाही काही हो लाडू ऐक ऐक. बरोबर आहे तुझं, त्याला गरज आहे. पण लाडू अगं, त्याच्यावर अपघाताचा परिणाम झाला. तो तुला बायको म्हणून ओळखतच नाही लाडू. त्याला तुमचं लग्न झालंय हे आठवतच नाही आता. मला आठवतं ना, मला मला आठवतंय ना, काही मला आठवतंय. मधुरा, तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही. अगं प्रीतमच्या बाबतीत जे काही घडलं तो एक अपघात होता. त्यात अंजलीचा काय दोष? आणि तुझा हा आताताईपणा ना, याचा काही उपयोग नाहीये. समजलं तुला? मीनाक्षीताई, तुम्ही तिला आत घेऊन या. हो. नाही, कोणीही अंजलीला या घरात आणणार नाहीये. बास बास मधुरा, हे अति होत आहे. ती या घरची सून आहे आणि ती इथेच राहणार. समजलं? मला त्या अंजलीचं तोंडही पाहायचं नाहीये आणि या बाबतीत मी कुणाचंही काहीही ऐकणार नाहीये. आणि तुम्ही जर अंजलीला घरात घेण्याचा हट्ट करत असाल ना, घ्या, तिला घरात घ्या. मी हे घर सोडून निघून जाते. मधुरा, मधुरा मधुरा, मधुरा, अगं बघितलं ना मीनाक्षीताई कसं करते ती. तिने ठरवलंय कधी कोणाचं ऐकायचंच नाही म्हणून. तुम्ही समजावा ना तिला. समजावते मी तिला. प्रीतमने हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधलंय ना, ते आमच्या प्रेमाची निशाणी आहे. आणि यातले जे काळे मणी आहेत ना, तीच खरी प्रेमाची ओळख असते आणि त्यात ताकद असते. ते तूच मला सांगितलंयस ना. काही मला खात्री आहे प्रीतमला सगळं आठवेल आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे. हो लाडू, मला माहिती आहे तू सगळं करायला तयार होशील, पण त्याला थोडासा वेळ द्यायला हवा लाडू, आता नाही. तू चल बघू घरी. ऐक माझं, चल. नाही नाही काही प्लीज आग्रह करू नकोस. मी प्रीतम सोडून नाही येणार. मला त्याची खूप काळजी वाटत राहील. माझं तिथे मनही लागणार नाही. मला माहिती आहे मावशी खूप चिडल्यात माझ्यावर, पण त्या मनाने खूप चांगले आहेत अक्काई, खूप चांगले आहेत. ते शांत झालं ना की त्यांचं मन आपोआप विरघळेल. माझ्यावर विश्वास ठेव. पण मी प्रीतमला सोडून कुठे येणार नाही. पण तुला जर इथेच राहायचं असेल ना, तर तुला मला प्रॉमिस करावं लागेल की इथे अशी रडत बसणार नाही. स्वतःची काळजी घ्यायची. तू तशी रडत राहिलीस तर प्रीतमला कसं सांभाळणार तू, हो की नाही? प्रॉमिस कर बघू मला, स्वतःची काळजी घेशील, रडणार नाही.